UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीची बैठक लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यामधील दरे गावात जाणार। पुढील 2 दिवस महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बैठका नाही। एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची रीघ। भरत गोगावले, दीपक केसरकर, गजानन कीर्तीकर उपस्थित। प्रहारचे नेते बच्चू कडू सुद्धा वर्षावर। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती, लवकरच अधिकृत घोषणा। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार। पक्षवाढीसाठी शिंदे राज्यातच राहणार, सूत्रांची माहिती। सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी एकनाथ शिंदेंना विनंती केली। आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील, शंभूराज देसाई यांची माहिती। सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्यामुळे शिंदेंचा चेहरा पडलेला। पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। एकनाथ शिंदे राज्यातच राहणार। सायंकाळपर्यंत शिंदे निर्णय घेतील। शिंदेने उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास पक्षातील कुणाला तरी उपमुख्यमंत्री करतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं नेतृत्व मोदी शहांसमोर मान झुकवून उभं। राज्यात कुणी काय करावं मोदी शहाच ठरवतात। मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल। शिंदेंचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान, दीपक केसरकर यांचं विधान। भाजपनं एकनाथ शिंदेंना सत्तेमध्ये ठेवलं हेच खूप आहे। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदावरील चर्चांवर बच्चू कडूंचं वक्तव्य। गोंदियातील खजरी गावाजवळ एसटीच्या शिवशाही बसचा अपघात, 11 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून 10 लाखांची मदत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या जुहूतील घरी ईडीचे छापे। पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं धाड सत्र सुरू। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।